ओके, बघा आपण या चॅप्टरचा शेवटचा टॉपिक अभ्यासाला घेऊ, तो म्हणजे पोटेन्शिओमीटर. बघा, पोटेन्शिओमीटर ही अशी अरेंजमेंट आहे विच इज यूज्ड टू मेजर EMF ऑफ अ सेल. ओके, जनरली EMF जर तुम्हाला सेलचा मोजायचा असेल तर आपल्याला माहिती आहे इक्वेशन V इक्वल टू E मायनस IR, वेअर R इज स्मॉल r इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. तुम्ही जर त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स R आहे, E आहे, आणि तुम्ही याच्या अक्रॉस जर व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकला तर तुम्हाला R माहिती असेल तर तुम्हाला E काढता येईल. करेक्ट. ही एक स्टँडर्ड मेथड आहे ज्याच्यानी मी याला. आणि हा पोटेन्शियल डिफरन्स कसा मोजायचा? तुम्ही व्होल्ट मीटर ऐकलंय. व्होल्ट मीटर इज यूज टू मेजर व्होल्टेज आणि ॲमीटर इज यूज टू मेजर करंट. तर व्होल्ट मीटर जे आहे तो पोटेन्शियल डिफरन्स, व्होल्टेज मोजतो म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स मोजतो ना. तर पोटेन्शियल डिफरन्स मेजरमेंट करून मला ई काढता येणार आहे ना. तसं असेल तर मग ह्याची गरज काय, पोटेन्शिओमीटरची गरज काय? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोटेन्शिओमीटर इज व्हेरी ॲक्युरेट आणि इट गिव्स डायरेक्ट रिडिंग. डायरेक्ट रिडिंग देतो पोटेन्शिओमीटर. कशाचा? ईचा, बॅटरीच्या. कुठल्याही बॅटरीचा मला ई मोजायचा असेल, सेलचा किंवा बॅटरीचा, तर मला पोटेन्शिओमीटर गिव्स दिस थिंग्स रेडीमेड आणि ॲक्युरेट. का ॲक्युरेसी का जास्त असते पोटेन्शिओमीटरची व्होल्ट मीटरच्या कम्पॅरिझनमध्ये? बघा, तुम्ही हे 9वी-10वीमध्ये कधी शिकला असाल, व्होल्ट मीटर शब्द ऐकला असाल. तर काय असतं, मला जर या रेझिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज मोजायचं असेल तर या आरच्या अक्रॉस मी असं लावतो ना, व्होल्ट मीटर पॅरललमध्ये जोडतो ना आपण. तर हा समजा यातनं आय करंट फ्लो होतोय, तर आय करंट फ्लो व्हायला पाहिजे ना. पण व्होल्ट मीटर लावल्यानंतर काय झालं, या व्होल्ट मीटरने स्वतः काहीतरी करंट खाल्ला याचा. म्हणजे सम करंट, पार्ट ऑफ सम करंट से आय डॅश विल फ्लो थ्रू व्होल्ट मीटर ऑल्सो. त्यामुळे या व्होल्ट मीटरने एक्झॅक्ट ॲक्युरेट रिडिंग होणार नाही, कारण त्याने स्वतः काही करंट खाल्लेला आहे. कळतं ना. त्याने स्वतःच्या अक्रॉस पण काहीतरी पोटेन्शियल ड्रॉप करून घेतलेला आहे. त्यामुळे त्याला पोटेन्शियल ड्रॉप आरच्या अक्रॉस एक्झॅक्टली ॲक्युरेटली मोजता येत नाही. कळतंय. तर त्यामुळे व्होल्ट मीटरचे एरर्स असतात. आता मॅक्सिमम ठिकाणी हे एरर 5%, 2%, 4% असेपर्यंत असतात, तर ते चालून जातात ज्या अगदी ॲप्लिकेशन फार सेन्सिटिव्ह नसेल तर. पण जर ॲप्लिकेशन फार सेन्सिटिव्ह असेल आणि त्या ठिकाणी इतके एरर पण चालत नसतील आणि तुम्हाला डायरेक्ट रिडिंग हवं असेल एका सेलचा EMF किती आहे, तर त्यासाठी पोटेन्शिओमीटर इज वन ऑफ द व्हेरी इफेक्टिव्ह टेक्निक. फार इफेक्टिव्हली पोटेन्शिओमीटर आपल्याला वापरता येतं. ठीक आहे. तर मी हे पोटेन्शिओमीटर कसं आहे आपण बघूया, ह्याचं वर्किंग कसं असतं हे बघूयात. तर बेसिकली ही एक अरेंजमेंट आहे, सेटअप आहे. हा सेटअपची सर्किट डायग्राम कशी अशा प्रकारे काही बघा. ही एक नोन EMF आहे आणि हा त्याचा रेजिस्टन्स आहे, इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे. हा नोन आहे. दिस इज अ सेल ऑफ नोन EMF. तुम्हाला कळतंय, त्याचा EMF मला माहिती आहे. ओके, मी काय करतो, या सर्किटमध्ये एक अशी जाड वायर लावतो. आय टेक अ थिक वायर. दिस इज अ थिक वायर. ठीक आहे ना. जाड वायरचा अर्थ काय, ह्याचा चांगला सिग्निफिकंट रेजिस्टन्स आहे. हे जे कनेक्टर्स आहेत, हे कनेक्टरचा रेजिस्टन्स आपण नेग्लिजिबल मानतो ना. पण आता या वायरचा रेजिस्टन्स नेग्लिजिबल नाही आहे, ह्याचा काहीतरी रेजिस्टन्स स्वतःचा आहे. असं जोडलं. आता काय करतो मी, मला सांगा असं केल्यानंतर झालं काय. सगळ्यात पहिला, जर या रॉडची लेंथ जर L असेल, रॉड किंवा या वायरची, ह्याला पोटेन्शिओमीटर वायर असंही म्हणतात. आता आपण ह्याला म्हणूयात पोटेन्शिओमीटर वायर असं म्हणू. तर या पोटेन्शिओमीटर वायरची लेंथ L आहे. आता काय होणार, इथनं करंट फ्लो होणार आहे ना, असा करंट फ्लो होणार आहे, आय फ्लो होणार आहे. ओके. आता मला एक सांगा, हा आय जर फ्लो होणार असेल तर मला सांगा ह्याची जे व्हॅल्यू जे E आहे, जी मला माहिती आहे, मला हे R पण समजा माहिती आहे, ही अख्खं सेल मला माझ्या माहितीतली आहे, आय नो दिस सेल. मग मला E आणि R जर माहिती असेल तर मला काय करता येईल, मला हा पण रेजिस्टन्स माहिती आहे, मला हा करंट काढता येईल. कसा करंट काढता येईल, करंट काय असतो, E अपॉन, समजा हा टोटल रेजिस्टन्स कॅपिटल R असेल,
जर याचा पोटेन्शिओमीटर वायरचा रेझिस्टन्स कॅपिटल आर असेल, आर प्लस आर हे काय अख्खा करंट आहे ना हा फ्लोईंग थ्रू, म्हणजे मला आय माहिती आहे, मला स्मॉल आर माहिती आहे, मला ई माहिती आहे, तर मला या सेलच्या अक्रॉस व्ही काढता येईल का? व्ही इक्वल टू ई मायनस आय आर असतो ना. आय माहिती आहे, सॉरी स्मॉल आर इंटरनल रेझिस्टन्स, आय माहिती आहे, स्मॉल आर माहिती आहे, ई माहिती आहे कारण हा सेल नोन सेल आहे, मला व्ही काढता येईल. ओके, तर मग इथं समजा 0 व्होल्ट आहे आणि इथं पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे, कळत आहे ना. ओके, आता हा 0 आहे, हा व्ही आहे, तर मला सांगा हा व्ही असेल तर इथलं पोटेन्शियल काय असणार आहे? व्हीच असणार नाही कारण हे कनेक्टर आहे, रेझिस्टन्स लेस कनेक्टर आहे, हा व्ही आहे. आता इथं व्ही आहे, इथं 0 आहे म्हटल्यानंतर इथं काय येणार? 0 येणार. हा, पण आता ह्याच्या अक्रॉस रेझिस्टन्स आहे काहीतरी आणि याच्या अक्रॉस पोटेन्शियल काहीतरी डिफरन्स पण आहे. पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? इथं 0 इथं व्ही आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स या पोटेन्शिओमीटर वायरच्या अक्रॉस व्ही आहे आणि या वायरची लेंथ एल आहे. तर एक टर्म बघूयात, ती दॅट टर्म इज कॉल्ड एज पोटेन्शियल ग्रेडियंट. इथं लिहितो मी, इथं लिहत पोटेन्शियल ग्रेडियंट. बोलीभाषेमध्ये ग्रेडियंटचा अर्थ असतो चढ किंवा उतार. ग्रेडियंट, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय की 0 पासून इथं व्ही वाढत वाढत गेलाय ना, असं तरी होत नाही 0 पासून इथं इथपर्यंत 0 होता आणि ठक्कन इथं व्ही झाला, असं तर शक्यच नाही होत. तर 0 पासून व्ही पर्यंत काहीतरी पोटेन्शियल बिल्डअप होत गेलेलं आहे, कळतंय, आणि हे बिल्डअप होऊन इथं काय झालेलं आहे? व्ही झालेलं आहे. असंच असलं पाहिजे ना. तर हे बिल्डअप कुठल्या चढाने झालेलं आहे, त्याचा स्लोप किती आहे, चढचा चढ किती आहे, त्याचा पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे, ह्याचा अर्थ काय? हा पोटेन्शियल ग्रेडियंट टर्म जी आहे ही काय असते? पोटेन्शियल डिफरन्स अपॉन लेंथ, टोटल लेंथ अक्रॉस विच द पोटेन्शियल हॅज डिफर्ड, हॅज इन्क्रीज्ड. ओके, मला सांगा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? व्ही, दोन्ही मधला पोटेन्शियल डिफरन्स व्ही, आणि दोघांची लेंथ किती आहे? दोन्ही पॉईंट्समधली लेंथ एल आहे, म्हणजे याचा पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे? व्ही बाय एल, कळतंय. ओके, आता ह्या व्ही बाय एलचा फायदा काय होतो सांगतो तुम्हाला. हा पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ना, कळतंय. पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथला मी जर एका कुठल्याही लेंथनी मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? त्या पॉईंटचं पोटेन्शियल मिळेल. फॉर एक्झाम्पल, समजा इथं काहीतरी पॉईंट ए आहे आणि हे ओ नाही आहे, हे 0, या एंडपासून एचं डिस्टन्स समजा 3l/4 आहे. किती आहे? 3l/4. आता इथलं मला पोटेन्शियल किती हवा काढायचं आहे, मग काय करतो? पोटेन्शियल ॲट ए इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंटला मी त्या लेंथनी मल्टिप्लाय करतो, जी या केसमध्ये 3l/4 आहे. म्हणजे काय मला मिळालं? 3v/4. म्हणजे इथलं मला काय मिळालं? पोटेन्शियल VA मिळालं. VA पोटेन्शियल मिळालं म्हणण्यापेक्षा VA आणि ओच्या मधला डिफरन्स मिळाला. आता हे 0 असल्यामुळे याचीच व्हॅल्यू 3v/4 असते ना. म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंटचा तुम्हाला यूज कळला का? बघा, यूज काय असतो? पोटेन्शियल ग्रेडियंटला तुम्ही कुठल्याही पॉईंटच्या लेंथनी, या ओ पासनच्या कुठल्याही लेंथनी मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल तुम्हाला? त्या लेंथच्या त्या लेंथवर असलेल्या पॉईंटचा तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स मिळेल, ज्याच्याशी तुम्ही चालू केलेले कम्पॅरिझन करायला. कळतंय ना. ओके, नाव कम बॅक. आता मी काय करतो? हे झालं अप्पर सर्किट, हे तुम्हाला कळलेलं आहे. आता खाली एक लोअर सर्किट पण आहे. काय? आता मी या लोअर सर्किटमध्ये काय करतो? इथं मी अजून एक बॅटरी जोडून टाकतो. बॅटरी कशी जोडतो बघा. मी काय करतो? आता ज्या सेलचा मला EMF काढायचा आहे, ज्याचा मला EMF काढायचा आहे तो EMF, कळतंय, हा नोन आहे. दिस इज ऑल नोन. हा नोन आहे आणि हा अननोन आहे. ओके, हा EMF आणि हा त्याचा इंटरनल रेझिस्टन्स असा जोडतो आणि इथं काय करतो? गॅल्व्हॅनोमीटर ठेवतो. तुम्ही गॅल्व्हॅनोमीटर शब्द ऐकला असेल. मी आय थिंक पोटेन्शिओमीटर बेस शिकवताना पण गॅल्व्हॅनोमीटर शब्द वापरला आहे. गॅल्व्हॅनोमीटर इज अ करंट मेजरिंग डिव्हाइस ओनली. गॅल्व्हॅनोमीटर इज व्हेरी व्हेरी सेम फंक्शनली ॲज ॲमीटर, फक्त कॅपॅसिटीमध्ये फरक असतो. गॅल्व्हॅनोमीटर हा फार कमी व्हॅल्यूजच करंट मोजू शकतो. जर करंटची व्हॅल्यू वाढली तर गॅल्व्हॅनोमीटरची ॲक्युरेसी पूर्ण खराब होते आणि गॅल्व्हॅनोमीटर युजलेस असतो. मोठ्या करंटसाठी ॲमीटर वापरतात. ठीक आहे ना. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरमध्येच थोडा तुम्ही बदल केला की दॅट बिकम्स ॲमीटर, आणि गॅल्व्हॅनोमीटरमध्येच थोडा बदल केला दॅट बिकम्स व्होल्टमीटर. त्यामुळे बेसिकली गॅल्व्हॅनोमीटर इज लाईक अ फादर
ऑफ टू चिल्ड्रन, व्होल्टमीटर आणि ॲमीटर. तर गॅल्व्हॅनोमीटरपासून व्होल्टमीटर ॲमीटर कसं बनवायचं हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आपला मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये हे या सगळं डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन येणार आहे. आता सध्या फक्त लक्षात घ्या की गॅल्व्हॅनोमीटर एक करंट मेजरिंग डिव्हाइस आहे आणि या ठिकाणी असा आहे, गॅल्व्हॅनोमीटरमध्ये वायर घेतो आणि या ठिकाणी एक जॉकीला कनेक्ट करतो. हे काय आहे? जॉकी. कालच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जॉकी काय सांगितलं होतं. जॉकी बेसिकली असा एक सिलेंड्रिकल डिव्हाइस असतो, एवढा पेन असल्यासारखा, आणि पेनसारखाच असतो. हे सगळं प्लॅस्टिकचं असतं, त्याची बॉडी पूर्ण, आणि हे टिप मेटलचं असतं आणि या ठिकाणी मेटलची वायर कनेक्ट झालेली असते. ओके, आपण काय करतो, हा जो मेटल पॉइंटर असतो तो या वायर असं टेकवतात आणि असा तो मूव्ह करतात. तर अशा इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात? जॉकी. तर हा जॉकीच्या थ्रू जीपासनं या गॅल्व्हॅनोमीटरपासनं जॉकीला कनेक्शन असतं आणि जॉकीचा टिप या पॉइंटवर ठेवलेला असतो या लाईनवर आणि तो असं मूव्ह करतात. फाईन. आता समजा काय होतं, हे मूव्ह करताना एक्सपेरिमेंटमध्ये कसं करतात, सुरुवातीला हा पॉईंट चालू इथनं करायचा, इथं ठेवायचा, इथं टेकवायचा आणि इथनं असं जॉकी हातात धरून सावकाश मूव्ह करायचं आणि त्या गॅल्व्हॅनोमीटरमधली रिडिंग बघत राहायचं. काय होतं, अशा एका पॉइंटला, या लाईनवरच्या कुठल्या तरी एका पॉइंटला काय होतं, या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन 0 होऊन जातं. त्याला आपण काय म्हणतो? नल डिफ्लेक्शन. वी कॉल इट नल डिफ्लेक्शन. लक्षात घ्या, तो गॅल्व्हॅनोमीटरचा काटा जो असतो ना, तो असा मध्यभागी असतो. हे 0 डायल असतं. या ठिकाणी काही व्हॅल्यूज असतात, या ठिकाणी काही व्हॅल्यू असतात. असं सेमी सर्क्युलर डायल असतं. तर काय होतं, जेव्हा तो तुम्ही एका ठिकाणी टच करता तेव्हा असा काटा असा असेल आणि जसं तुम्ही इथनं असं या ठिकाणी नल पॉईंटकडे येता तेव्हा काय होतं, तो काटा असा 0वर यायला लागतो आणि 0वर येतो. जेव्हा तुम्ही हे परत पुढे नेलं की तो काटा असा फिरतो पुढे. कळतंय? तर अशा पॉइंटला ज्या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर शोज नल किंवा 0 डिफ्लेक्शन, त्याला काय म्हणतात? नल पॉइंट. दिस इज कॉल्ड एज नल पॉइंट. एनिवे, नल डिफ्लेक्शन इज अ इम्पॉर्टंट थिंग. तर एक्सपेरिमेंट करताना काय करतात, इथं आणून ठेवलं, आता नल डिफ्लेक्शन आलं, या ठिकाणी नल डिफ्लेक्शन आलं. सो व्हॉट नेक्स्ट? आता बघा काय झालं, हे 0 पोटेन्शियल, म्हणजे मला सांगा हे पण 0 पोटेन्शियल असणार कारण हेच कनेक्टर पुढे आलाय. ओके, आणि हे पोटेन्शियल इथं जे काय इथं पण 0 पोटेन्शियल असणार. या 0 पोटेन्शियलमध्ये ई ची वाढ होणार. कळतंय? म्हणजे इथलं व्होल्टेज किती आहे? ई. इथलं पोटेन्शियल किती आहे? ई. तुम्हाला आठवतंय मी काल तुम्हाला केव्हीएल शिकवताना एक सर्किटमध्ये एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला आपण पोटेन्शियल कसं मोजत जायचं तुम्हाला सांगितलं होतं. तेच लॉजिक फॉलो करतो. हे 0 तर हे पण 0 तर हे पण 0, कारण हे सगळे रेजिस्टन्सलेस कनेक्टर मानलेले पण. आणि हे 0 तर ही प्लेट पण 0 आणि ही प्लेट 0, तर इथनं मोठ्या प्लेटला जाताना ई नी वाढ होणार ना पोटेन्शियलमध्ये, कारण ई ची बॅटरी आहे. कळतंय? ह्याला आपण केव्हीएल लावून करतात, एक्सप्लेनेशन आहे, पण मी केव्हीएल सांगून अजून त्यात कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगतोय. आता इथं काय झालं, इथलं पोटेन्शियल काय झालं? ई. बरं, ई झालं. ई नंतर इथलं पोटेन्शियल किती येणार? इथलं पोटेन्शियल असायला पाहिजे, बरं तुम्ही रेजिस्टन्समधून पास होता ना, जेव्हा रेजिस्टन्समधून पास होता तेव्हा करंट जर असा फ्लो होत असेल तर ई मायनस आय आर असतं इथलं रिलेशन. ई मायनस आय आर असतं इथलं व्होल्टेज. पण सध्या मला सांगा आयची व्हॅल्यू 0 आहे. का 0 आहे? कारण इथलं कुठलं करंट फ्लो होतच नाही ना, असा करंट फ्लो होतच नाहीये, म्हणूनच इथं नल डिफ्लेक्शन दाखवतंय. तुम्हाला कळतंय का? अच्छा, करंट फ्लो होत नाहीये याचाच अर्थ काय? करंट फ्लो न व्हायचं. लक्षात घ्या, बॅटरी कनेक्ट असून, सर्किट कम्प्लीट असून करंट फ्लो न होणं याचा अर्थ काय? पोटेन्शियल डिफरन्स नाहीच आहे. कारण करंट फ्लो होण्यासाठी काय गरजेचं आहे, काय मस्ट आहे, तो म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मस्ट आहे. म्हणजे काय याचा अर्थ, इथलं पोटेन्शियल ई तर इथलं पण पोटेन्शियल काय पाहिजे? ईच पाहिजे. इथलं पोटेन्शियल ई तर इथलं पोटेन्शियल, या अख्ख्या लाईनचं पोटेन्शियल ई, म्हणजे या ठिकाणचं पोटेन्शियलच काय पाहिजे? या नल पॉईंटचं पोटेन्शियल पण सुद्धा काय पाहिजे? ईच पाहिजे. बरं, म्हणजे नल पॉईंटचं पोटेन्शियल काय आहे? से व्हीपी. व्हीपी आहे नल पॉईंटचं पोटेन्शियल आहे, हिची व्हॅल्यू आहे ई. कळतंय ना? ई का आलं? कारण इथं करंट फ्लो होतच नाहीये. करंट फ्लो होत नाहीये मला कसं कळलं? गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन नल आहे, म्हणजे करंट फ्लो होत नाहीये. अच्छा, आता या पॉईंटचं पोटेन्शियल आलं ई. पण मला आता वरच्या सर्किटमध्ये बघा, अप्पर सर्किटमधला हा जो पॉईंट आहे त्याचं पोटेन्शियल मला कसं काढता येतं? मी तुम्हाला मगाशी इथं सांगितल्याप्रमाणे या पॉईंटचं पोटेन्शियल कसं काढता येतं? पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू लेंथ. कळतं ना? आपण तर करून दाखवलं ना तुम्हाला. पोटेन्शियल ग्रेडियंटला लेंथनी मल्टिप्लाय केलं की तुम्हाला त्या लेंथच्या पॉईंटचा पोटेन्शियल डिफरन्स, मला त्या पॉईंटचं पोटेन्शियल तुम्हाला कळतं. हे तुम्हाला सांगितलं ना तुम्ही. नाऊ लिसन टू दिस. आता समजा ही लेंथ L1 आहे,
काय आहे, L1 आहे. आता ही लेंथ L1 मला एक्सपेरिमेंट मोजता येते. कशी मोजता येते लक्षात घ्या. ह्याच्या खाली एक पट्टी लावलेली असते. ही जी वायर दिसते ना, जाड वायर, ह्याच्या खाली एक स्केल लावलेली असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा जॉकीला ओ पासून इथपर्यंत असं आणलं तेव्हा यू कॅन ऑटोमॅटिकली टेक रिडिंग ऑफ तुम्ही किती डिस्टन्सला येतात. आणि ज्या ठिकाणी नल पॉईंट आला त्या ठिकाणचं तुम्हाला L1 मोजता येतो. अच्छा, मग L1ला तुम्ही L1 मोजलं तर या लेंथनी तुम्ही जर पोटेन्शियल ग्रेडियंटला मल्टिप्लाय केलं तुम्हाला काय मिळेल, पीचं पोटेन्शियल मिळेल. म्हणजे व्हीपीचा अजून एक फॉर्म्युला काय आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट जे V/L आहे इंटू L1. कळतंय? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट रिझल्ट. बघा आता मला काय काय माहिती आहे, E इज इक्वल टू VL1/L. बघा मला सांगा, हा V मला माहिती आहे का? येस, V माहिती आहे. का माहिती आहे? कारण ही बॅटरी, ही सेल, हा नोन सेल आहे. आय नो दिस V व्हॅल्यू. ओके, मला L1 माहिती आहे का? येस, L1 मला मोजता येते. L माहिती आहे का? हो, ज्याची लेंथ मी ऑलरेडी मोजूनच घेतली आहे. L टोटल लेंथ ऑफ द वायर, ही टोटल लेंथ L असते ना. मला सांगायचं राहिलं का हे? नाही, इथं लिहिलं आहे मी L. ठीक आहे. ओके, टोटल लेंथ L आहे, ती पण मला माहिती आहे. म्हणजे हे माहिती आहे, हे माहिती आहे, हे माहिती आहे. दॅट्स हाऊ आय कॅन फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ E. तुम्हाला कळलं पोटेन्शिओमीटर कसं वर्क होतं? ओके, एकदा हे पूर्ण एक्सप्लेनेशन परत पहिल्यापासून बघा. मी तुम्हाला क्विकली सांगतो, लक्ष द्या. काय असतं, मला नोन पोटेन्शियलपासनं अननोन बॅटरीचं पोटेन्शियल काढायचं आहे. म्हणून मी काय करतो, हे अप्पर सर्किट आहे ज्याच्यामध्ये एक पोटेन्शिओमीटर वायरला लावलेलं आहे. मी जाड वायरला पोटेन्शिओमीटर वायर म्हणतो. आणि जर ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स 0 आणि इथं V असेल तर हा V तर हा पण V, हा 0 तर हा 0. म्हणजे या वायरच्या अक्रॉस पण पोटेन्शियल ड्रॉप किती पाहिजे, डिफरन्स किती पाहिजे, 0 to V पाहिजे ना. ओके, आता मी इथं अजून एक खालचं सर्किट कनेक्ट करतो. इथं बॅटरी कनेक्ट केली. तर ही बॅटरी कुठली आहे? ही ती बॅटरी आहे ज्याचं मला E काढायचा आहे. हे अननोन आहे, हे नोन आहे. ओके, अननोन माहिती आहे तर E आला आणि E इथं रेझिस्टन्स आहे आणि हा इंटरनल रेझिस्टन्स आहे आणि हा गॅल्व्हॅनोमीटरवरून पास होऊन जॉकीच्या थ्रू आपण या लेंथवर टच करतो. टच करतो म्हणजे काय, हा जॉकी मी इथनं फिरवतोय ना असा स्ट्रेट. कुठपर्यंत फिरवतो, जोपर्यंत मला नल डिफ्लेक्शन मिळत नाही. जेव्हा ज्या इन्स्टंटला नल डिफ्लेक्शन मला मिळालं त्या इन्स्टंटला मी थांबतो आणि ती लेंथ मोजतो. ती लेंथ मोजली तर मला काय मिळतं लक्षात घ्या. हे पोटेन्शियल झिरो, नॉट ओ, झिरो. तर हे पण झिरो, हे झिरो म्हटलं. ही प्लेट पण झिरो पोटेन्शियलची, लहान प्लेट झिरोची, तर हायर प्लेट ईची ना. ई मध्ये वाढ झाली ह्याच्यात सेलमुळे. आणि इथं ई पोटेन्शियल, इथं ई, तर इथं पण ई. का? कारण करंट फ्लो होतच नाही यातनं. करंट फ्लो होत नाही म्हणजे याचं पोटेन्शियल सगळ्या आता सेमच पाहिजे ना. म्हणजे म्हणूनच करंट फ्लो होत नाहीये. पोटेन्शियल वेगळं असतं तर करंट फ्लो व्हायलाच पाहिजे होतं. म्हणजे हे ई ई ई ई ई सगळं इथपर्यंत ई. म्हणजे पोटेन्शियल ऑफ पॉइंट P इज E. आणि या P पॉईंटचं पोटेन्शियल मला अप्पर सर्किटमधनं कसं मिळतं. आता मला L1 लेंथ माहिती आहे. मी या पोटेन्शियल ग्रेडियंटला L1 लेंथनी मल्टिप्लाय केलं की मला इथलं पोटेन्शियल पण मिळालं. बघा, पोटेन्शियल ग्रेडियंटला L1 लेंथनी मल्टिप्लाय केलं की पोटेन्शियल मिळालं. आणि हे पोटेन्शियल किती आहे, जितकं E आहे. कळतंय? मला V माहिती आहे, L माहिती आहे, L1 माहिती आहे. त्यामुळे मला E कळणार आहे. कळतंय? दिस इज हाऊ पोटेन्शिओमीटर कॅन बी युज्ड. हे नोट डाऊन करा, ड्रॉ करा, नोट डाऊन करून घ्या. याचे काही एक्झाम्पल्स बघूयात. पहिला एक्झाम्पल, अशी सर्किट दिलेली आहे. हे 20 व्होल्टची बॅटरी. आता जेव्हा मी 20 व्होल्ट डायरेक्टली देतो, ह्याला हे ई नाही आहे ना, ह्याला ई म्हणलेलंच नाही. आणि ह्याला ई म्हणलं असतं तर मला स्मॉल आर पण द्यावा लागला असता. ज्यावरती फक्त 20 व्होल्ट म्हणलं त्यात डायरेक्टली E - IR करून तुम्हाला 20 व्होल्टची व्हॅल्यू दिलेली आहे. ही 20 व्होल्ट आहे आणि 20 व्होल्टची बॅटरीला असं पोटेन्शिओमीटर वायर कनेक्ट केलं ज्याची लेंथ 10 मीटर आहे. ओके, आणि हे खालचं सर्किट आहे, त्यामध्ये 4 व्होल्टचं EMF असलेली बॅटरी. आता या केसमध्ये तुम्हाला हे EMF माहिती आहे. या केसमध्ये EMF माहिती आहे, हा त्याचा इंटरनल रेझिस्टन्स आहे आणि गॅल्व्हॅनोमीटर आहे, असं सगळं आहे. ओके, क्वेश्चन काय आहे, फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. त्यांनी काय विचारलं तुम्हाला हे EMF दिलेलंच आहे ऑलरेडी बॅटरीचा. ह्याचा पण माहिती आहे, ह्याचा माहिती आहे. तुम्हाला L1 विचारलेली आहे. बोला, स्क्रीनला पॉज करा आणि ट्राय करा. काय करणार, E इज इक्वल टू आय नो V/L पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू L1 ना. सिम्पल. आता हे E काय आहे, E आहे 4 व्होल्ट इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे, हे 20 व्होल्ट म्हटल्यानंतर हे 0 म्हणजे हे 20 व्होल्ट, हे 0 म्हणजे हे 0 म्हणजे हे 20 व्होल्ट. म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट किती आला, 20 अपॉन लेंथ
10 इंटू L1, मला L1ची व्हॅल्यू पाहिजे. बोला, L1ची व्हॅल्यू आली 2 मीटर. कळतंय? अजून एक एक्झाम्पल बघा. आता या केसमध्ये 48 व्होल्टची बॅटरी आहे. हां, आता हे 48 व्होल्ट दिलेलं आहे, हे काय असलं पाहिजे? हे EMF असलं पाहिजे ना, कारण आता त्यांनी रेजिस्टन्स दिलेला आहे, असा इंटरनल रेजिस्टन्स. एनिवे, EMF असेल, व्होल्टेज असेल, बघा असं सर्किट दिलेलं आहे. हे 48 व्होल्टचं सप्लाय आहे, हे 2 ओम रेजिस्टन्स आहे, आणि ही जी पोटेन्शिओमीटर वायर आहे, आता लक्षात घ्या, या वायरचा त्यांनी रेजिस्टन्स दिलाय 10. त्यांनी वायरचा रेजिस्टन्स काय दिलाय? 10 ओम दिलेला आहे तुम्हाला. ओके, 10 ओम रेजिस्टन्स दिलाय. आता त्याने आता ही बॅटरी पण 9 व्होल्टची आहे, हा याचा काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स आहे, गॅल्व्हॅनोमीटरचं नल डिफ्लेक्शन आहे. तर परत क्वेश्चन आहे, फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. ओके, आता कसं करायचं बघा. आता पहिल्यांदा पोटेन्शियल ग्रेडियंट काढावं लागेल मला. तर कसं करणार? समजा याचा व्होल्टेज, आता याचा व्होल्टेज V असेल, तर याचं काय झालं, या पॉईंटचं 48 व्होल्ट ना, कळतंय? आता 48 व्होल्ट झालं, पण आता याचं व्होल्टेज मला काढता येत नाही आहे. का? तर मध्ये रेजिस्टन्स आहे काहीतरी, कळतंय? मग आता याचा रेजिस्टन्स काढण्यासाठी मी काय करतो बघा. याचं काढण्यासाठी काय करतो, फक्त आता लक्षात घ्या, जेव्हा केव्हा नल डिफ्लेक्शन असतं, एक सिंपल तुम्हाला गोष्ट सांगतो. जेव्हा नल डिफ्लेक्शन असतं तेव्हा काय करा, पोटेन्शिओमीटरच्या वरचं सर्किट वेगळं आणि पोटेन्शिओमीटरचं खालचं सर्किट वेगळं, असे दोन्ही सर्किट वेगळी वेगळी कन्सिडर करा. दोन्हीचा काही एकमेकांशी संबंध नाहीये एक्सेप्ट फॉर ही लेंथ L1, कळतंय ना? तर जस्ट ट्रीट इट सेपरेटली. तर मी जर अप्पर सर्किट सेपरेटली ट्रीट केलं, बघा पहिला प्रॉब्लेम आहे, मी जरा जास्त डिटेल सॉल्व्ह करतो. लेट मी टेक अप्पर सर्किट. हे 2 ओम आहे, 48 व्होल्ट आहे, आणि हा खाली किती आहे, हा रेजिस्टन्स आहे 10 ओम ना. हे अप्पर सर्किट झालं ना. बघा, मी 10ची वायर अशी दाखवली 10 ओमनी. आता मला सांगा, यातनं करंट किती पास. तुम्हाला फक्त काय काढायचं आहे, याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे ना, किती आहे, कळतंय? ओके, आता हे कसं काढणार? सिम्पल आहे. कसं? पहिल्यांदा यातनं करंट काढा. करंट कसं काढणार? हे 10 आणि 2 सिरीजमध्ये आहेत ना, म्हणजे हे झाले 12 ओम. म्हणजे टोटल करंट I इज इक्वल टू V/R, 48/12 म्हणजे 4 अँपियर. यातनं किती करंट फ्लो होतोय? 4. फ्लो 4 अँपियर असेल तर याच्यामध्ये अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? हा पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू IR ना. I किती आहे? 4. आणि आता रेजिस्टन्स किती आहे? 10, म्हणजे 40 व्होल्ट. कळतंय? म्हणजे 10 ओम रेजिस्टन्सच्या अक्रॉस 40 किती व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स आहे? 40 व्होल्ट. ओके, कम बॅक टू अवर ओरिजिनल सर्किट. म्हणजे 40 व्होल्ट असेल तर हे 0 असेल तर हे 40 व्होल्ट पाहिजे. ओके, नाव कम बॅक. याचा अर्थ पोटेन्शियल ग्रेडियंट कसा काढू मी? पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू, बोला, टोटल पोटेन्शियल डिफरन्स 40 आहे आणि लेंथ आहे 10, 4. सिम्पल. आता या पॉईंटचं बघा. आता या पॉईंटचं मला व्होल्टेज काढायचं आहे. कसं काढणार? आता हे 0 म्हणलं की हे 0, हे 0 म्हणजे ही प्लेट 0, ही प्लेट 9नी वाढली म्हणजे इथलं पोटेन्शियल किती आहे? 9 व्होल्ट. 9 व्होल्ट आणि हे नल डिफ्लेक्शन असल्यामुळे 999999999 ह्याचा पोटेन्शियल किती झालं? 9. या पॉईंटचं, पॉईंट Pचं पोटेन्शियल म्हणजे आय कॅन से VP इज इक्वल टू 9 आणि इज ऑल्सो इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू दिस लेंथ ना. पोटेन्शियल ग्रेडियंट जे की 4 आहे इंटू L1, कळतंय? म्हणजे L1 ची व्हॅल्यू आली 9/4 मीटर. आन्सर बघा, समजतंय का? हा प्रॉब्लेम बघूयात. हे थोडेसे फरक मी काय केला, अगोदरच्या प्रॉब्लेम्समध्ये मी या असं लेफ्ट साईडला ठेवत होतो ना खालचं सर्किट, आता मी राईट साईडला ठेवलंय. ओके, बघा क्वेश्चन आहे फाइंड E. फाइंड E. ओके, आणि या ठिकाणी नल डिफ्लेक्शन आलेलं आहे. ओके, आणि ज्या ठिकाणी नल डिफ्लेक्शन आलेलं आहे ती ही लेंथ जी आहे, ही लेंथ आहे 8 मीटर. कळतंय? टोटल वायरची लेंथ आहे 10 आणि ही लेंथ आहे 8 मीटर. ओके, हे सगळं गिव्हन आहे. तर क्वेश्चन आहे फाइंड E. या सेलचा EMF काढा. आणि याचा काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स पण आहे, याचा काही फरक पडत नाही, दाखवला काय नाही दाखवला, कारण याच्यातनं करंटच फ्लो होत नाही नल डिफ्लेक्शन असल्यामुळे. ओके, फाइंड E. ओके, कसं करणार बघा, ट्राय करा, लॉजिक फॉलो करा. ज्यांनी ट्राय केलेलं आहे बघा. पहिल्यांदा पोटेन्शियल वरचं सर्किट बघा, अप्पर सर्किट.
जेव्हा नल डिफ्लेक्शन असतं लक्षात घ्या, तेव्हा अप्पर सर्किट वेगळं, खालचं सर्किट वेगळं अनालाइज करायचं. अप्पर सर्किट तुम्ही अनालाइज केलं तर आता 8 ओहम आणि 2 ओहम अप्पर सिरीजमध्ये आहेत ना अप्पर सर्किटमध्ये, म्हणजे 8 आणि 2 10. टोटल सर्किट झाला किती झाला करंट रेझिस्टन्स अप्पर सर्किटमध्ये 10 म्हणजे करंट किती आहे आय इन अप्पर सर्किट किती आहे, आय इज इक्वल टू व्ही बाय आर ना. व्ही किती आहे 50 बाय आर आहे 10 म्हणजे आहे 5 एम्पियर. वरच्यातनं करंट किती फ्लो होतोय, हा 5 एम्पियर फ्लो होतोय. ओके, 5 एम्पियर जर फ्लो होत असेल तर व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस स्ट्रिंग द पोटेन्शियोमीटर वायर, आणि पोटेन्शियोमीटर वायरचा रेझिस्टन्स 8 ओहम दिलेला आहे. ओके, मग काय पोटेन्शियोमीटर वायरच्या अक्रॉस व्ही इज इक्वल टू आय आर ना. आय किती आहे 5 आणि रेझिस्टन्स किती आहे 8 म्हणजे 40 वोल्ट. याचा अर्थ जर इथं 0 असेल तर इथं किती पाहिजे 40 वोल्ट पाहिजे, इथं पण 0 एनिवे. आता बघा हे 40 आहे म्हणलं की हे पण काय झालं, हे सगळं 40 हे आहे 40. आता 40 मधनं ईनी आपण हायर पोटेन्शियल पासून लोअर पोटेन्शियलला गेलो ना ईनी, म्हणजे आता इथलं पोटेन्शियल काय झालं, इथलं पोटेन्शियल झालं 40 मायनस ई. आठवत आहे आपण त्या सर्किटमध्ये कसं केलं होतं, वेन वी गो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, त्यांना ईनी कमी होणार ना, ड्रॉप होणार ना. तर हे झालं 40 बाय ई. ठीक आहे, आता हे 40 बाय ई आणि नल डिफ्लेक्शन असल्यामुळे तेच 40 बाय ई 40 मायनस ई 40 मायनस ई आणि या पॉईंट पीचं नल पॉईंट पीचं पोटेन्शियल पण काय असणार 40 मायनस ई, म्हणजे पोटेन्शियल ऑफ नल पॉईंट इज 40 मायनस ई. आणि हेच पोटेन्शियल असणार पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू 8 ना. पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे 40 बाय 10, हा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे, इंटू लेंथ L1 ची 8 आहे. ओके, हे तुम्ही सॉल्व करा. काय झालं हे 4 8 32 झाले, म्हणजे E इज इक्वल टू 8 वोल्ट. कळत आहे, या प्रकारे आपण E काढू शकतो अननोन. हा अननोन E आहे. आता ह्याच्यामध्ये अॅक्युरेसीची का चांगली आहे, कारण ह्याच्यामध्ये रेझिस्टन्सचा फरकच पडत नाही. लक्षात घ्या, हा जो रेझिस्टन्स आहे ज्याला आपण इंटरनल रेझिस्टन्स म्हणलं या बॅटरीचा, याचा फरकच पडत नाही ना. हा लहान असू दे मोठा असू दे, ह्याच्याने अॅक्युरेसी 100% काय चांगली येते, चांगली काय येते का, तर हा आरची व्हॅल्यू कितीही असू दे, करंट इथनं करंट फ्लोच होत नाहीये, कारण नल डिफ्लेक्शन आहे इथनं. कारण म्हणजे ह्याचा अर्थ काय, इक्विपोटेन्शियल पॉईंट्स आहेत आणि नल डिफ्लेक्शन असल्या कारणाने या आरचा काही संबंधच येत नाही कॅल्क्युलेशन मध्ये कुठेच. कळतंय. सो दॅट इज अ व्हेरी सिम्पल मेथड टू फाइंड अननोन ईएमएफ्स. ओके, आता काही केसेस असे आहेत, काही स्पेसिफिक केसेस जसं हे दाखवतो तुम्हाला मी, ज्यामध्ये पोटेन्शियोमीटर काम करत नाही, इट डज नॉट वर्क. सांगतो कधी. असे 2 केसेस आहेत ज्यामध्ये पोटेन्शियोमीटर क्लिअरली काम करत नाही. लेट अस सी. आता हा सेटअप बघा, हा नोन 40 वोल्टची बॅटरी आहे आणि 6 ओम हा त्याचा रेझिस्टन्स जोडला आहे आणि ही एक पोटेन्शियोमीटर वायर आहे, याचा रेझिस्टन्स 4 ओहम घेऊयात. ओके, आता आणि खालचं हे लोअर सर्किट आहे, त्यामध्ये E2 अननोन आहे EMF आणि हे R आहे G आहे. तर मला सांगा क्वेश्चन इज फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. आता असं क्वेश्चन आहे, तर तुम्ही कसं करणार बघा. अप्पर सर्किट सॉल्व्ह करूयात. पहिल्यांदा हे 4 ओहम आहे आणि हे 6 ओहम आहे, म्हणजे किती वरती रेझिस्टन्स झालं सिरीजमध्ये 6 आणि 4 10. हे सिरीज झालं ना, कारण लक्षात घ्या खालचं सर्किट या सर्किटमध्ये करंटची काहीच एक्सचेंज करत नाहीये का, कारण नल डिफ्लेक्शन आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे, नल डिफ्लेक्शन. ओके, त्यामुळे हे झालं 6 आणि 4 10 ओहम रेझिस्टन्स अप्पर सर्किटचं आहे, म्हणजे यातनं करंट फ्लो होणार 40 बाय 10 व्ही बाय आर 4 एम्पियर करंट फ्लो होणार. 4 एम्पियर म्हणजे याच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप किती झाला या वायरच्या अक्रॉस, व्ही इक्वल टू आय आर. आय आहे 4 एम्पियर आणि आर आहे 4 ओहम म्हणजे 40 वोल्ट. ह्याच्या म्हणजे हे 40 वोल्ट असेल तर हे 0 वोल्ट, हे 0 तर 40. पोटेन्शियोमीटर वायरच्या अक्रॉस रेझिस्टन्स पोटेन्शियल डिफरन्स असा राहणार. ओके, बघा आता हे 0 म्हणलं की हे पण 0, हे म्हणजे ही प्लेट 0, या प्लेटपासून या प्लेटला गेलं की तुमचं किती होणार पोटेन्शियल 0 प्लस ई होणार ना.
म्हणजे काय होणार, E2 होणार. ओके, आता हे झालं E2. ओके, मी जर E2 ची व्हॅल्यू द्यायची राहिली, कारण मी L1 फाइंड करा म्हणून विचारलं ना, मग तुम्हाला ही लेंथ फाइंड करायची आहे फॉर नल डिफ्लेक्शन, म्हणजे त्यांनी E2 द्यायला पाहिजे. दोन्ही कसं अननोन होऊन चालेल. तर E2 घ्या 24 व्होल्ट. E2 काय आहे, 24. आता E2 जर 24 व्होल्ट असेल तर हे 0 असेल तर हे काय झालं, 24 व्होल्ट हो ना, त्याच्याने वाढलं ना पोटेन्शियल. 24 व्होल्ट आणि पुढचं नल डिफ्लेक्शन असल्यामुळे 24 व्होल्ट 24 व्होल्ट 24 व्होल्ट 24, इथलं काय असलं पाहिजे या पॉईंट पीचं डिफ्लेक्शन पोटेन्शियल 24, म्हणजे व्हीपी शुड बी 24 व्होल्ट असलं पाहिजे ना. ओके, पण मला एक सांगा, हे 24 व्होल्ट आता कसं तुम्ही याची लेंथ काढाल. ओके, या 40 व्होल्टमध्ये मला सांगायला चूक झाली. एक मिनिट, परत हे एक्सप्लेनेशन ऐका. ही केस वर्क का होते तुम्हाला सांगतोय मी. हे आहे 6 ओहम आणि हे 4 ओहम, म्हणजे टोटल अप्पर सर्किटचा रेझिस्टन्स आला 6 आणि 4 10. ठीक आहे ना, हे झालं 10. आता या 10 मध्ये लक्षात घ्या, हे झालं 10. आता या 10 मध्ये आय कसं काढणार करंट या वरच्या सर्किटमध्ये. I इज इक्वल टू V बाय आर ना, 40 बाय 10 मेक्स इट 4 एम्पियर. आता 4 एम्पियर आहे, 4 एम्पियरने मला मल्टिप्लाय कशाला करावं लागेल, 4 ओहमला ना, V इक्वल टू IR. हां, मग अशा ठिकाणी मी 10ला मल्टिप्लाय केलं. 10ला कुठनं मल्टिप्लाय केलं माहिती नाही, हे चूक झाली माझी. तर मी 4 एम्पियर करंट यातनं फ्लो होतोय, मग 4 एम्पियर V इक्वल टू IR असतं ना, तर V इक्वल टू I 4 एम्पियर इंटू R 4 एम्पियर, 4 चौक झाले 16, म्हणजे इथलं पोटेन्शियल डिफरन्स किती पाहिजे, 16 व्होल्ट, नक्की 40. ठीक आहे ना. बघा आता हे 0 आहे आणि हे 16 आहे अशा केसमध्ये, आणि हे आहे 24. ओके, आता हे झालं 24 व्होल्ट. 24 म्हणजे व्हीपी किती झाला, 24 व्होल्ट. मला सांगा, व्हीपी 24 व्होल्ट या लाईनवर कुठे येऊ शकतो का, इज इट एव्हर पॉसिबल. द आन्सर इज नो, ॲब्सोल्युटली नॉट. 24 व्होल्ट पॉसिबल आहे का इथं, कुठं नाहीच आहे. का, कारण या लाईनवर पोटेन्शियल कुठनं कुठे चेंज होतोय, 0 पासून 16 पर्यंत चेंज होतोय. एखादी गोष्ट 0 पासून 16 पर्यंत चेंज होत असेल तर ती 24 पर्यंत जाईल का, कधी जाणारच नाही. त्यामुळे ही केस इज नॉट पॉसिबल. दिस इज नॉट पॉसिबल, म्हणजे याच्यामध्ये नल डिफ्लेक्शन येणं पॉसिबल नाही आहे. आणि नल डिफ्लेक्शन येत नसेल तर आपल्याला ही मेथड वापरता येणार नाही. पोटेन्शियोमीटर इज ऑफ नो यूज इन सच अ कनेक्शन, सच अन अरेंजमेंट. म्हणजे यासाठी पोटेन्शियोमीटर वर्क होण्यासाठी एक कंडिशन इथनं काय सापडले तुम्हाला, काय शिकायला मिळालं, की तुम्हाला जो EMF मेजर करायचा आहे तो EMF ची व्हॅल्यू कशामध्ये असायला पाहिजे, इट शुड बी इन बिटवीन द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द पोटेन्शियोमीटर वायर. कळतंय. जर तुम्ही ज्या बॅटरीचा तुम्हाला पोटेन्शियल मेजर करायचं आहे त्याची व्हॅल्यू या पोटेन्शियोमीटरच्या वायरच्या पोटेन्शियल अक्रॉस असलेल्या पोटेन्शियल डिफरन्सपेक्षा जास्त असेल तर नल पॉईंट येणारच नाही, आणि त्यामुळे तुम्हाला याची ॲक्युरेट व्हॅल्यू कधी मिळणार नाही. तुम्हाला कळतंय. ओके, म्हणजे फॉर दिस टू वर्क व्हॉट शुड हॅपन, दॅट द E दॅट यू वॉन्ट टू मेजर शुड बी लेस दॅन पोटेन्शियल अक्रॉस पोटेन्शियोमीटर वायर. हे तुम्हाला कळतंय का, बघा. अजून एका सिमिलर अरेंजमेंटमध्ये पोटेन्शियोमीटर वर्क होत नाही, ते म्हणजे कसं तुम्हाला सांगतो मी. बघा, असं कनेक्शन केलं मी तर, बघा असं जर असेल, जर वरचा सेल जो आहे तो 20 व्होल्टची बॅटरी वरची जी नोन आहे आणि ही 4 व्होल्टची आहे. त्याने विचारलंय, बोला फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन, टोटल लेंथ L आहे. आता ह्याच्यामध्ये कसं होतं बघा, आता हे 20 व्होल्ट आहे म्हटल्यानंतर जर हे पोटेन्शियल 0 असेल तर हे पोटेन्शियल किती पाहिजे, 20 व्होल्ट. हे 20 व्होल्ट म्हणजे हे पण 20 व्होल्ट, म्हणजे हे 0, हे 0 म्हणजे हे 0, हे 0 म्हणजे ही प्लेट 0 आणि ही प्लेट 0, म्हणजे हायर पासून तुम्ही लोअरला चाललाय, म्हणजे इथलं पोटेन्शियल -4. हे 0 ना, 0 पासून 4 नि कमी म्हणजे -4. आता -4 मला सांगा, आता आणि नल डिफ्लेक्शन यायचं असेल तुम्हाला, इफ यू वॉन्ट L1 फॉर नल डिफ्लेक्शन,
तर काय होतं -4 -4 म्हणजे इथलं पोटेन्शियल किती पाहिजे -4 असायला पाहिजे. पण मला सांगा -4 पॉसिबल आहे का? नाही. अगेन सेम प्रॉब्लेम हिअर. द रेजिस्टन्स द पोटेन्शियल इज व्हेरिंग फ्रॉम 0 to 20 आणि 0 to 20 व्हेरिएशनमध्ये -4 येतच नाही कुठं. कळतंय ना. अगेन सेम म्हणजे इथं पण परत फेल झालं पोटेन्शियोमीटर. तर या दोन कंडिशनमध्ये पोटेन्शियोमीटर डज नॉट वर्क, हे लक्षात घ्या. पहिली कंडिशन मगाशी म्हणल्याप्रमाणे ई जे मेजर करायचे हे ई काय असतं, टू बी मेजर्ड ना. ई टू बी मेजर्ड शुड बी लेस दॅन व्ही अक्रॉस पोटेन्शियोमीटर वायर. दॅट इज फर्स्ट. सेकंड काय, कनेक्शन पोलॅरिटी कनेक्शन शुड बी प्रॉपर. तुम्हाला प्रॉपर पोलॅरिटी कनेक्ट केली पाहिजे. तुम्हाला मग काय करायला पाहिजे, हे जर तुम्ही उलटं पलटी मारली, फक्त प्रॉपर ह्याचं पोलॅरिटीज चेंज केल्या, हे सेल असं 4 व्होल्ट असं लावण्यापेक्षा मी ते असं लावलं, आता वर्क होईल. कळतंय. दॅट्स हाऊ इट वर्क्स. हे दोन्ही पॉईंट्स लिहून घ्या, नोट लिहून घ्या, ज्या दोन कंडिशनमध्ये हे दोन्ही पोटेन्शियोमीटर वर्क होत नाही. फाईन. सो वी आर डन विथ पोटेन्शियोमीटर हिअर. नाऊ यू आर ड्यू टू सॉल्व द एंटायर चॅप्टर. अख्खा चॅप्टर सॉल्व करा. आपण रेजिस्टन्सचे जे तुम्हाला काही सॉल्व्ह करायचे टेक्निक्स तुम्ही एका मागच्या व्हिडिओत बघितले असतील सरांच्या, तर तुम्हाला ते कळले असतील. वेल अँड गुड. नसतील कळले तर मी अजून एक छोटा व्हिडिओ बनवून टाकतो की रेजिस्टन्सेस इक्विव्हॅलंट कसे काढतात कॉम्प्लिकेटेड सर्किट्समध्ये. ठीक आहे. तर तुम्ही सध्या हे सगळं नोट डाऊन करा आणि आपण चॅप्टर फिनिश करतोय. मी फक्त अजून एक व्हिडिओ बनवून टाकतो की रेजिस्टन्सेस इक्विव्हॅलंट कसं काढतात कॉम्प्लिकेटेड सर्किट असेल तर. ठीक आहे. चलो, गुड डे, बाय.